133.34. ओके, करेक्ट आहे. अँड व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? हा, दॅट इज इक्वल इफेक्ट इज 1.33. करेक्ट आहे. हा, आणि इन्क्रीज्ड फ्रिक्वेन्सी किती असेल? दॅट इज द 51.33. मीन्स प्लस आहे फ्रिक्वेन्सी, त्यामुळे आपण इन्क्रीज्ड फ्रिक्वेन्सी म्हणणार आहेत त्याला. ओके, तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहेत आता. सेम किंवा त्या टाइप मध्ये सेकंड प्रॉब्लेम आपण बघणार आहेत आता. प्रॉब्लेम दिसतोय सगळ्यांना? हा, ऑनलाईन अँड ऑफलाईन बोथ वन. Okay, this is the second type of problem when the tie line frequency control is used, and in that tie line frequency control we have to find out the change in a frequency. Okay, this is the second type of problem where we are find out the frequency. Okay, how much the change in your frequency when the tie line frequency control is used there. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपण 2 जनरेटिंग स्टेशन पॅरलली वर्क करत होतो आणि लोड शेअर करत होतो. ओके, लक्षात येते? स्टेप्स ह्या सगळ्या सेम आहेत, स्टेप्स मध्ये काही चेंज नाहीये, फॉर्म्युले आपल्याला तेच वापरायचे आहेत. फक्त आपल्याला चेक काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड आउट द और चेंज इन फ्रिक्वेन्सी, बट वी हॅव टू चेंज द स्ट्रक्चर ऑफ युअर सिस्टीम. तुमच्या सिस्टीमचं स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे. लुक ॲट हिअर, द टाय लाईन इज इंट्रोड्यूस इन युअर सिस्टीम. ओके, टायलांची म्हणा किंवा एक रिॲक्टन्स म्हणा किंवा एक सिंपल थर्ड जनरेटर, आपण सी जनरेटर आपण त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे आणि त्याची एक सेपरेट रेटिंग सुद्धा दिलेली आहे. एव्हरी जनरेटर इज हॅव्हिंग अ सेपरेट रेटिंग अँड ऑल्सो द सिंक्रोनस रिॲक्टन्स ऑफ दॅट जनरेटर. प्रत्येक जनरेटरचा सिंक्रोनस रिॲक्टन्स आणि रेटिंग ही पर्टिक्युलर त्या ठिकाणी तुमच्या फिगर मध्ये म्हणा किंवा तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. त्या न्यूमेरिकल वरून ती डायग्राम आपण सिस्टीमची ड्रॉ केलेली आहे. सो लुक ॲट हिअर, आय रीड दॅट प्रॉब्लेम फर्स्ट. द जनरेटिंग स्टेशन A and B have a full load capacities of 275 megawatt. Means A having a rating of 200 megawatt. So let's see here. First we have write a given data here. What is the rating of A? That is 200 megawatt. What is the rating of a B? 75 megawatt. And C is here 25 megawatt. Okay. डायग्राम वरून सुद्धा आपण तिथं सांगू शकतो. बघा, has an induction motor of synchronous generator plant C of full load capacity, that is the 25 megawatt is there. Okay, percentage change of a speed A, B and C are the 5, 4 and 3. Means percentage change of that particular, means percentage reactances you have to given here, that is X1, X2 and X3. How much X1? 5, 4 and 3 is there. Okay, percentage, it is in a percentage. After that one we have to calculate the change in the frequency, but we have to assume the energy which transfer from A to B. Okay, आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं किंवा आपल्याला अज्युम काय करायचं आहे. लेट्स सी, वी कन्सिडर और अज्युम एनर्जी इज अ ट्रान्सफर फ्रॉम A C टू B. म्हणजे एनर्जी कुठून कुठं जाते? A कडून पर्टिक्युलर B कडे जात आहे. लक्षात येते? समजतं जनरल? आपण अज्युम केलेला आहे.
जर समजा आन्सर पर्टिक्युलर निगेटिव्ह आलं तर आपण काय करणार आहेत, डायरेक्शन चेंज करणार आहेत. म्हणजे आपण ए कडून बी कडे जात असो. ओके, लुक ॲट हिअर दिस वन. ट्रान्सफर कशी होते, आता ए कडून बी कडे एनर्जी ट्रान्सफर होत आहे हे आपण ऍज्युम केलेलं आहे. वी हॅव टू ऍज्युम दॅट वन. ओके, जर समजा आन्सर निगेटिव्ह आलं, आन्सर इज निगेटिव्ह, देन वी हॅव टू क्लिअरली मेन्शन हिअर ट्रान्सफर एनर्जी बी टू ए. ओके, आन्सर निगेटिव्ह आलं म्हणून आन्सर चुकणार नाही आपलं, किंवा आपलं आन्सर चुकलेलं नसतं. फक्त आपण जी डायरेक्शन चेंज केलेली आहे किंवा डायरेक्शन ऍज्युम केलेली आहे ती उलटी आहे. ओके, अपोजिट आहे. लक्षात येते, समजतंय? म्हणजे बघा, आपण करंटची डायरेक्शन कन्सिडर केली समजा. ओके, ह्या डायरेक्शन मध्ये करंट पॉझिटिव्ह आहे, तर ह्या करंटची डायरेक्शन मी रिव्हर्स घेतली तर करंट काय होईल, निगेटिव्ह होईल. लक्षात येते? सेम तसंच इथं सुद्धा. गेटिंग माय पॉइंट? ओके, हा, ऑनलाइन स्टुडंट्स टेल मी, गेटिंग दिस पॉइंट? अरे समजतंय का? हा, लक्षात आलं का? अज्युम काय करायचं मग? विच डायरेक्शन वी हॅव टू अज्युम हिअर? प्लीज टेल मी. हा, विच डायरेक्शन वी हॅव टू अज्युम हिअर? A to B is here. Okay, if the answer is negative, then you have to assume the B to A is there. So let's see, we have to start our problem now. कुठला? हा, एक मिनिट मी सांगतो, ते लिहून घ्या वाटलं. आपण सॉल्व्ह करू पहिलं, नंतर मग. ओके, हा, नेक्स्ट त्यांनी काय दिलेलं आहे बघा. व्हॉट इज द टोटल लोड इज देअर नाव. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये जनरली काय दिलेलं आहे, हाऊ मच द लोड इज देअर, 75 अँड 30 इज देअर. ओके, मग काय, तुमचा जो लोड आहे तो पर्टिक्युलर लोड तुमचा काय, टोटल लोड इज हिअर. हाऊ मच द टोटल लोड, 75 प्लस 30. ओके, जे काही येईल तुमचं 105 मेगावॅट. सो लेट्स सी हिअर. आता आपल्याला पर्सेंटेज चेंज, ओके, ऑफ अ लोड ऑफ जनरेटर ए, बी अँड सी, प्रत्येकाचं आपल्याला काढावं लागेल पर्सेंटेज चेंज. ओके, मग आपण अज्युम काय करत होतो, लोड शेअर बाय द जनरेटर ए, वी हॅव टू एक्स इज हिअर. लोड शेअर बाय द जनरेटर बी, टोटल लोड जो आहे तो पर्टिक्युलर आपण मायनस करत होतो अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, लेट्स वी हॅव टू कन्सिडर हिअर लोड शेअर्ड बाय द सी जनरेटर. ओके, लोड शेअर बाय द जनरेटर सी, और टायलाइनचा लोड आपल्याला काय करायचा आहे, एक्स अज्युम करायचा आहे. टायलाइनचा लोड आपल्याला काय करायचा आहे, एक्स आपल्याला अज्युम करायचा आहे. सो वी हॅव टू अज्युम हिअर, अज्युम लोड शेअर बाय टायलाइन सी इज एक्स. एक्स आपण कन्सिडर केलं. जर समजा आपण त्याला एक्स कन्सिडर केला असेल तर लोड ऍट अ स्टेशन, ओके, और लोड शेअर बाय जनरेटिंग स्टेशन ए इज गिवन बाय, आता बघा लोड तुमच्या जनरेटर ए च्या तिथं किती आहे, 75 आहे. ओके, विच जनरेटर, आता तुम्ही कुठून कुठं चाललात, ए कडून बी कडे चाललात, ए कडून बी कडे चाललात, म्हणजे तुमचा पर्टिक्युलर लोड हा काय राहणार आहे इथं, पॉझिटिव्ह, आणि जिकडे जाणार आहे तिकडे पर्टिक्युलर लोड तुमचा काय होणार आहे, रिड्यूस होत जाणार आहे. लक्षात येते? म्हणजे तुम्ही त्याला काय कन्सिडर करणार आहेत, निगेटिव्ह. मीन्स व्हेन वी लोड शेअर्ड बाय जनरेटर ए इज हॅव्हिंग अ 75 प्लस एक्स. प्लस घ्यायचं इथे. प्लस का घेतलं, कारण आपण स्टार्टिंग पॉइंट ए कडून बी कडे चालू. जर
ही डायरेक्शन मी बी कडून ए कडे कन्सिडर करत असलो, ऍझ्युम बी टू ए जर आपण डायरेक्शन कन्सिडर केली असती किंवा ऍझ्युम केली असती तर आपली बी ची व्हॅल्यू ए काय झाला असता, इथं निगेटिव्ह झाला असता आणि बी काय झाला असता, पॉझिटिव्ह झाला असता. लक्षात येत आहे प्लस आणि मायनस कसं घेतलं. वी हॅव टू ऍझ्युम दॅट डायरेक्शन ए टू बी, सो टेकन ॲज अ पॉझिटिव्ह साइन in between the addition of that load. After that one, next we have to consider here load share by B is किती येते 30. Okay, 30 minus x is there. 30 minus x. लक्षात येते, समजतं जनरल. लेट्स आता बघा चेक करा आता जनरल. percentage change in a speed of generator A. काय आहे फॉर्म्युला? काय रे फॉर्म्युला काय जनरल? पर्सेंटेज रिएक्टन्स किती आहे एक्स चा पर्सेंटेज रिएक्टन्स 5 into load share by the generator A, that is 75 plus x. Rating of that generator, how much the rating? 200. Okay, how much the rating? 200 is there. Multiplication करून घ्या प्रत्येकाचं. काय येईल हे? Plus 5x divided by 200. That is the equation number 1 is here. हे काय झालं तुमचं इक्वेशन नंबर 1 झालं. सेम तसं जनरेटर बी साठी काढा, जनरेटर सी साठी काढा. Same formula. Okay, percentage change in a speed of generator B. काय येईल? percentage reactance किती आहे B चा? That is 4%. Okay, into how much the load share by the generator B? 30 minus x is there. Okay, 30 minus x divided by how much the rating? That is 75. Multiplication करून घ्या तिथं 120 minus 4x divided by 75 इक्वेशन नंबर 2. ओके, प्रॉब्लेमला फक्त थोडी जागा सोडा, तेवढी राईट डाऊन करून घ्या ते. ऑनलाइन स्टुडंट्स, यू हॅव टू राईट डाऊन दॅट आन्सर फर्स्ट. काय that is nothing but if we consider we have to use here tie line. आपल्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये तुम्ही टाय लाईन यूज करताय. ओके, म्हणजे तुम्ही एक मीडिएटर जमा करताय, मीडिएटर यूज करताय. लक्षात येते? सिंपल सांगतो तुम्हाला. आता 3 जण येतात आपल्याकडे. ओके, एकाला तुम्ही 10 रुपये दिलात, एकाकडे आहेत 5 रुपये. ओके, आणि एकाकडे आहेत 3 रुपये. सिंपल. टोटल किती झाले? 18. समजतंय? एकडे पर्टिक्युलर किती आहेत समजा ए बी अँड सी, किंवा आपण असंच कन्सिडर करू आपल्याकडे जे आहे ते. बाकीचे तोपर्यंत प्रॉब्लेम लिहून घ्या वाटलंच तर. 10, 3 अँड 5 कन्सिडर. आता मला सांगा, जर पर्टिक्युलर मला ह्यांची टोटल तर 18 येणारच आहे. मी ह्या सी ला कसं यूज करतोय? तो सी ए कडे सुद्धा जाऊ शकतो किंवा बी कडे जाऊ शकतो. लक्षात येते? जर हा इकडे गेला तर काय होणार आहे? 8 होणार आहेत इथं. आणि जर समजा इकडे गेला तर तो काय होणार आहे तुमचं? 13 होणार आहे. म्हणजे तुम्ही त्या मीडिएटरला कुठे ठेवताय? यूज करताय फक्त त्याला. दोन्हीकडेही जाऊ शकतो तो. जर समजा तुम्ही तो इकडे जात असेल तर तो प्लस होईल, +8. ओके, प्लस होईल. आणि जर जो इकडे आला तर तो मायनस होईल. आपल्या केसमध्ये बघा, ए कडे जर असेल तर तो काय होणार आहे? प्लस होणार आहे, तो जो एक्स आहे तो. आणि जर बी कडे गेला तो तर तो काय होणार आहे? मायनस होणार. लक्षात येते? आपण डायरेक्टली का कन्सिडर केलं नाही? वी हॅव टू कन्सिडर हिअर टाय लाईन. तो दोन्हीकडेही इफेक्ट दाखवतो. तो एका साइडला प्लस कन्सिडर करतो, एका साइडला मायनस कन्सिडर करतो. Okay, write down that problem. Equation 1 and 2.
बोर्डवरच दिसत आहे का रे सगळ्यांना? हा, ऑनलाईन स्टुडंट्स बोर्डवरला क्लिअर दिसत आहे? जर समजा दिसत नसेल लिहून घ्या, ते लिहून घ्या. बोर्डवरला जर दिसत नसेल तर तुम्ही ते स्लाइड्स रेफर करा, त्यावरही प्रॉब्लेम आपण तिथं इंडिकेट करतोय. ओके, सो राईट डाऊन दॅट न्यूमेरिकल. नेक्स्ट स्टेप काय असेल आता? पर्सेंटेज चेंज इन अ स्पीड ऑफ अ जनरेटर सी इज देअर. ओके, ए आणि बी आपण कॅल्क्युलेट केलं. नेक्स्ट असेल आता पर्सेंटेज चेंज इन अ स्पीड ऑफ अ जनरेटर सी इज देअर. B and C. गिवन डेटा लिहिलाय? ओके, नेक्स्ट आहे पर्सेंटेज चेंज इन अ स्पीड ऑफ जनरेटर सी. हाऊ मच द पर्सेंटेज? किती आहे रे पर्सेंटेज त्याचा? पर्सेंटेज रिएक्टन्स किती आहे? 5. ओके, लोड शेअर बाय द जनरेटर सी, that is x, divided by rating of that generator, how much? कुठं? 3 आहे का? हे 5 आहे का 3 आहे? चेक करा. सी च 3 आहे का? एक मिनिट, डायग्राम बघा ना. 5 आहे का रे? याच सी च 3 आहे. ओके, बघा आता. हा, पर्सेंटेज चेंज, पर्सेंटेज रिएक्टन्स किती आहे? 3x डिवायडेड बाय हाऊ मच? रेटिंग ऑफ दॅट जनरेटर, that is 25. This is the equation number 3. Okay, due to the tie line frequency control. Okay, due to the tie line frequency control. इकडे लक्ष द्या रे. आता मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे तो. ज्यावेळेस तुम्ही ए कडून बी कडे जाता. ओके, लेट्स सी हियर फ्रॉम ए टू बी. लेट्स सी, कन्सिडर हियर ए प्लस सी इज इक्वल टू बी. त्या दोघांची ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन घेताल त्यावेळेस तुमचा लोड जो काही शेअर झालेला आहे तुमच्या कन्सिडरेशन तुमच्या सिस्टीम मध्ये, तो कुठं असेल? तुमचा बी कडे अप्लाय होईल. लक्षात येत आहे? जर समजा ए ला पर्टिक्युलर रिप्रेझेंट केला तर हा सी काय जाणार आहे? इकडे होऊन मायनस होणार आहे. ओके, सिंपल असंही लिहू शकता, ए इज इक्वल टू बी मायनस सी. दोन्ही काही फरक आहे का ह्याच्यात? या दोन इक्वेशन मध्ये काही चेंज आहे का? आन्सर जर काढला तर सेमच येतो. ओके, कुठलाही अज्युम करा. मी प्लस चा अज्युम करतो कारण मायनस मध्ये साइन्स चेंज होतात नंतर ज्यावेळेस तुम्ही रेशो घेता त्यावेळेस. ओके, सो लेट्स सी हियर दिस इक्वेशन. पुट हियर ए चा रेशो पुट करा. इक्वेशन नंबर 1, व्हॉट इज द इक्वेशन नंबर 1? 375 प्लस 5x डिवायडेड बाय 200. What is the value of a C? 3x divided by 25. And what is the value of a B? That is 120 minus 4x divided by 75. Okay, LCM draw kara. Multiplication of this one and then cross multiply this one. Okay, multiplication काय येतं ह्याचं? 50 00 and multiply with this one 25 in bracket 375 plus 5x
plus 200 into 3x is equal to 120 minus 4x divided by 75. बघा, मल्टिप्लिकेशन दिस वन अँड दिस वन अँड दिस वन किती येतं हे सांगा बरं आता. 25 into 375 मल्टिप्लिकेशन 9500. एक मिनिट, तुम्ही सांगत नाहीत आन्सर. हॅलो, हा आन्सर सांगा रे. मल्टिप्लिकेशन 25 into 375 9375 plus 125x divided by 5000 is equal to plus plus 600x राहिलं होतं इथं is equal to 120 minus 4x divided by 75. 600x plus 125x म्हणजे x च्या टर्म काय होतील, प्लस होतील. इथं लक्षात येते, x च्या टर्म पर्टिक्युलर काय होतील, प्लस होतील. सो लेट्स सी हियर. $9375 plus 725x divided by 5000 is equal to 120 minus 4x divided by 75. लिहिलंय का हे इकडलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. एक्स ची टर्म आहे अननोन, फक्त एक्स ची टर्म कॅल्क्युलेट करा. सिंपल. बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 75 मल्टिप्लाय विथ दिस वन and 5000 multiply with this one. So we get here 75 into 9375 plus 725x. Okay, and this one 5000 in bracket 120 minus 4x. Okay, multiply with this term and multiply with this. 5000 multiply with this and this. Okay, काय येईल आता टर्म ही? करेक्ट आहे. ओके, हा प्लस दिस टर्म x, okay, is equal to 60,000,000. Okay, 5 times 0 कसं आहे तर का बरोबर आहे? माझं बरोबर आहे का? हा, ओके, हा चालतंय. हा, लक्षात आलं का रे? बघा, आता एक्स ची टर्म इकडे एक आहे आणि इकडे एक मायनस टर्म आहे. ओके, दिस पर्टिक्युलर एक्स टर्म गोज ऑन दिस साइड, प्लस होईल. आणि इकडे एक कॉन्स्टंट आहे, तो इकडे जाऊन काय होईल, मायनस. ओके, सो हा काय येईल, प्लस करा आता त्याला. 74375x इज इक्वल टू, हे मी प्लस केला डायरेक्टली. ओके, मी प्लस केलं तिथं डायरेक्ट. आता हे इकडे जाऊन काय होणार आहे, मायनस. बघा, ह्यामधून ही टर्म मायनस करा, किती येते बघा. ही टर्म ही इकडे येऊन मायनस होणार आहे ना. मायनस 10 31.25
बर मायनस एक्स हे सॉरी दिस वन ओनली मायनस टर्म आली आता इथं. ओके ही टर्म इकडे जाऊन काय होणार आहे मायनस होणार आहे. बरं इथंपर्यंत समजलं का रे सगळ्यांना? ह्या स्टेप पर्यंत समजलं का? ह्या स्टेप पर्यंत हा टेल मी ऑनलाईन स्टुडंट्स गेटिंग दिस टर्म. सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशनचे. ओके समजतंय? आता काय होणार आहे हो मल्टिप्लिकेशन मध्ये टर्म आहे इकडे जाऊन काय होणार आहे डिवाइड. ओके सो लेट सी हियर एक्स इज 3125 divided by 74375. हाउ मच? करेक्ट आहे मायनस 1.38. बस झालं. That is x is there. Okay, that is a x. What is the value of x? That is 1.38. मी अगोदर एक सांगितलं होतं बा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना की निगेटिव्ह जर समजा आन्सर आलं तर तुमची जी काही डायरेक्शन आहे दॅट पर्टिक्युलर डायरेक्शन इज चेंजेस फ्रॉम बी टू ए इज देअर. आपण डायरेक्शन सुरुवातीला कशी कन्सिडर केली होती ए टू बी म्हणून आपण ए पॉझिटिव्ह घेतला होता बी निगेटिव्ह घेतला होता. समजतंय? लक्षात येतंय? जर समजा मी डायरेक्शन ही कन्सिडर केली असती तर इथं बी पॉझिटिव्ह असला असता ए निगेटिव्ह असला असता आणि आन्सर तुमचं काय आलं असतं प्लस. एवढंच फक्त चेंज होतं तिथं. सो वी हॅव टू कन्सिडर हिअर मायनस 1.38 इज देअर. ओके गेटिंग दिस पॉइंट? फक्त खाली एवढंच लिहायचंय. लेट्स वी कन्सिडर हिअर ओनली द डायरेक्शन. ओके बघा the power magnitude is 0.38 will be flowing from B to A is there. ओके काय आहे B to A कडून पर्टिक्युलर तुमचा पॉवर फ्लो होते. समजतंय? लक्षात येते? बघा आपण काढलेला आन्सर आणि ते आन्सर टॅली होते का चेक करा. ओके गेटिंग दॅट आन्सर एव्हरीवन टेल मी. आन्सर ड्रॉ केलेलं लक्षात आलं का? हा एनी डाऊट? ओके नाव तो प्रॉब्लेम वाटलंच तर लिहून घ्या ऑफलाईन जे कोणी जॉईन केलेले आहेत ते. ओके तो प्रॉब्लेम लिहून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम वाटलंच तर सॉल्व्ह करायला देऊ तुम्हाला. सकाळी क्लासला स्ट्रेंथ एवढीच होती का? ओके लिहून घ्या ते प्रॉब्लेम लिहून घ्या रे लवकर. प्रॉब्लेम लिह रे. हा तुमच्या स्क्रीनवर एक सेकंड प्रॉब्लेमचे डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे. त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे किंवा त्याचं जे थेरॉटिकल न्यूमेरिकल आहे त्याचं थेरी न्यूमेरिकलची. ओके डिस्क्रिप्शन न्यूमेरिकलचं ते लिहायची गरज नाही. फक्त आपण डायग्राम वरून सुद्धा आपण एक्सप्लेनेशन म्हणा किंवा समजू शकतो. ओके तर नेक्स्ट प्रॉब्लेमची डायग्राम तुम्ही ड्रॉ करा आणि जर समजा तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल ऑनलाईन स्टुडंट्सना तर तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता नेक्स्ट प्रॉब्लेमला.
ओके, तुम्ही नेक्स्ट प्रॉब्लेम तो जो स्क्रीनवर दाखवलेला आहे तुमच्या, ओके, तर तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, आणि आन्सर ड्रॉ करा, किती येते सांगा मला. जस्ट वी हॅव टू स्टार्ट अवर नेक्स्ट प्रॉब्लेम. तुम्ही सॉल्व करताय का ऑनलाईन स्टुडंट्स? प्रॉब्लेम सॉल्व करताय का सेकंड? तेच आहे, तेच लिहायचं. पॉवर ऑफ अ मॅग्नेट्यूड 1.38 विल बी फ्लोईंग फ्रॉम बी टू ए. डायरेक्शन तुमची चेंज होईल. हायलाइट केलंय बघा मी त्या स्लाइड मध्ये. Let's see here. We start our second problem. In that second problem, we have to maintain our given data is here. What is the A? 100 megawatt. What is the value of a B? B रे 150 megawatt. Okay, and C 20 megawatt. टायलाइन ला कधी C कन्सिडर करायची? टायलाइन जी आहे ती C कन्सिडर करायची, कारण आपण ऍडिशन कन्सिडर करतो त्याला. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x1? 3%, x2 4%, and x3 5%. And how much the load is there? Total load is here 60 plus 45. That is how much? Again 105. Again 105. We have to assume here, काय अज्युम करणार आहेत आपण आता? टेल मी. that is load share by tie line, okay, C is equal to X is here. Same load share by the generator A is given by काय येईल? 60 plus X. Okay, again we have to assume our direction from A to B. A कडून B कडे जात असल्यामुळं आपण ती डायरेक्शन अज्युम केली. A ला आपण पॉझिटिव्ह घेतलं, and generator B is having a 45 minus X is there. 45 minus X. Okay, so percentage change in a speed of generator A is there.
how can we calculate the percentage change in a generator 1? That is, how much the percentage reactance? 3 into 60 plus x divided by how much? 100. Okay, so you have to maintain here 180 plus 3x divided by 100. इतलंच चेंज करा त्याला. ओके, मल्टिप्लिकेशन करून घ्या. चेंज इन अ स्पीड ऑफ जनरेटर बी काय येईल हे आता? हाऊ मच दिस वन? 45 minus x divided by 150. How can we calculate here? 180 minus 4x divided by 150. And how can we calculate the percentage change in a C? Percentage change in a speed of generator C. That is how much? 5x divided by 20. This is equation number 3, 2 and 1. So from direction of A to B, so let's see, assume here, let A काय आहे? A plus B, sorry, A plus C is equal to B. So 180 minus 3x divided by plus 3x divided by 100 plus what is the C is here? 5x divided by 20 is equal to what is the value of a B? 180 minus 4x divided by 150. Taking a LCM on this side. ओके, काय येईल बघा? हे इक्वेशन 2 रेशो प्लस आहेत, ऍडिशन करा. ओके, बघा एलसीएम ड्रॉ करा. काय येतो? 2000. ओके, this 20 multiplied with this one and 100 multiplied with this one, that is 3600 plus 60x plus 500x is equal to 180 minus 4x divided by 150. करेक्ट आहे? हे बरोबर आहे का? चेक करा रे. 3600 प्लस 600, हे सॉरी, हा बरोबर. ओके, जस्ट वेट. बघा बरोबर आहे का ते? थोड्या काही टर्म शॉर्टकट जरी यूज केला तरी चालतं, कारण आपल्याला फाइंड आउट करायचा एक्स ची व्हॅल्यू फक्त. ओके, जेवढ्या स्टेप्स कमी करताल तेवढं लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. 3600 plus 60 plus 500, that is 560x divided by 2000 is equal to 180 minus 4x divided by 150. ओके, करेक्ट आहे? ओके, मल्टीप्लाय विथ दिस and multiply with this term. ओके, मला मग डायरेक्ट मल्टिप्लिकेशन सांगायचं आहे ह्या दोघांचं. हा, काय येतं? हा, 540000 प्लस 84000 x एक आहे 360000 minus 8000 x. ओके, मायनस 8000 आहे. हे इकडे जाऊन काय होणार आहे? प्लस होणार आहे.
आणि हे इकडे जाऊन मायनस होणार आहे. सो 84 प्लस 8 that is 92,000,000 x is equal to this term goes on this side, therefore minus आहेत. ओके 36 मधून 54 that is 18 minus 18,000,000 x is equal to minus 18,000,000 divided by 92,000,000. x is equal to minus किती येतं 1 पॉइंट किती आलंय अरे करा कॅल्क्युलेशन त्याचं हा हाऊ मच 95 ओके दॅट इज द minus 1.95 अगेन आन्सर इज अ निगेटिव्ह. ओके म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात येतं आपण जी डायरेक्शन अज्युम केलेली होती ती डायरेक्शन आपण काय करायचं आता बी टू ए पॉवर फ्लो फ्रॉम बी टू ए power flow from again B to A is there. Okay, getting my point? ऑनलाईन अँड ऑफलाईन बोथ वन. आन्सर आलं का लिहून घेतलात का नाही ते सॉल्व्ह करायलात का नाही तुम्ही तिकडं हा टेल मी. तसं नाही रे कॉमन कशाला करायचं ही टर्म निगेटिव्ह आहे इकडं ही जाऊन इकडं होईल ना एक्स एक्सच्या टर्म एका साईडला घेतल्या कॉन्स्टंट एका साईडला घेतलं इझी जातं म्हणून आणि तीच मेथड आहे सॉल्व्ह करायची. ओके गेटिंग माय पॉइंट. Okay, this is your attendance link to you.